लाडकी बहीण योजना लाडक्याचा बघा 16वा हप्ता तर सगळ्यांना भेटलेला आहे। बऱ्याच लाडक्याचे अजून पण पेंडिंग आहेत, ज्यांना 16वा हप्ता भेटला नाही तर लाडक्याचा एक छोटा कमेंट बॉक्स मध्ये सांगायचंय तुम्हाला 16वा हप्ता भेटलाय का, नाव सांगायचे, जिल्हा सांगायचे आणि हप्ता तुम्हाला कधी भेटलाय सांगायचंय। कारण की आता 16वा हप्ता संपला, आता 17वा हप्ता या ठिकाणी तुम्हाला भेटणार आहे। पण त्याच्या अगोदर एक महत्त्वाची गोष्ट लाडक्याचा शेवटची संधी असणार आहे, ई-केवायसी करण्यासाठी तुमची शेवटची संधी असणार आहे। लवकरात लवकर सर्वांनी ई-केवायसी करायची अशी स्वरूपाची एक मोठी बातमी समोर आली आणि कशा स्वरूपात ई-केवायसी करायची या सगळ्या गोष्टी आपण व्हिडिओ मध्ये सांगणार आहे। एकदम सोप्या भाषेमध्ये सोप्या पद्धतीने तुम्हाला सांगणार आहे। आणि लाडक्याचा बघा जर अशा स्वरूपात जर ई-केवायसी केली असेल तरच तुम्हाला पुढचे हप्ते भेटणार। बघा 17वा हप्ता जर लवकरात लवकर भेटला तर चांगली गोष्ट आहे, नाहीतर तुम्हाला 17व्या हप्त्यापासून तुम्हाला ई-केवायसी चेक करून तुम्हाला पुढचे हप्ते भेटणार आहेत। तर सर्वांनी व्हिडिओ काळजीपूर्वक बघा, शेवटची संधी असणार आहे, शेवटचे 10 दिवस लाडक्याचा बघा ई-केवायसी करायला शेवटचे 10 दिवस फक्त आता शिल्लक राहिलेले आहेत। आणि या 10 दिवसांमध्ये पण आज मी या ठिकाणी बघतोय ई-केवायसी करायला गेल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी ब्लँक पेज म्हणजे व्हाईट पेज या ठिकाणी दिसत आहे। ई-केवायसी ची वेबसाईट परत एकदा बंद पडल्यासारखी या ठिकाणी दिसत आहे, परत रिफ्रेश करावं लागतंय। तर असा कुणाला इश्यू येत आहे का? लाडक्याचा एक छोटा तुम्हाला प्रश्न विचारतोय, तुम्ही ई-केवायसी तुमची पेंडिंग आहे का? ज्या ज्या लाडक्याची ई-केवायसी बाकी आहे, त्याच्यामध्ये ज्यांना पती नाहीये, ज्यांना वडील नाहीयेत, अशा लाडक्याची पण पहिली स्टेप जर कंप्लीट नसेल तर लवकरात लवकर करून घ्या लाडक्याचा, कारण की ई-केवायसी ची वेबसाईट परत एकदा या ठिकाणी काय होत आहे, त्याला सर्व्हर डाऊन होत आहे। कारण की आता बऱ्याच लाडक्याचे अजून पेंडिंग आहेत आणि शेवटच्या 10 दिवसामध्ये वर्कलोड वाढणार आहे, वेबसाईटवर जास्तीत जास्त ताण येणार आहे, लोड वाढणार आहे। त्याच्यामुळे लवकरात लवकर सर्वांनी ई-केवायसी आपली कंप्लीट करून घ्यायची आहे। सर्वांना एक हात जोडून विनंती आहे। त्याचबरोबर सरकार केव्हा निर्णय घेणार आहे बघा, ज्या लाडक्याताई पती नाहीयेत, वडील नाहीयेत, त्याच्याबद्दल सरकार तोंड उघडायला तयार नाहीये। फक्त या ठिकाणी सांगितलं जातं की मुदत वाढ होईल असं कुणी अजून पेपरला आलंय फक्त, पण त्यांनी एकदा पण सरकारने त्यांच्या पत्रामध्ये किंवा त्यांच्या जीआर मध्ये किंवा न्यूजपेपर मध्ये स्वतः असं बोलून सांगितलेलं नाहीये, किंवा रिपोर्टरनी पण या ठिकाणी त्यांना बोलताना त्यांनी काही व्हिडिओ वगैरे दिलेला नाहीये। त्याच्यामुळे सरकारने अजून लाडक्या बहिणींच्या ज्यांना पती नाहीयेत, वडील नाहीयेत किंवा जे पतीपासून दूर राहतात अशा लाडक्याताईंना काही सांगितलेलं नाहीये, किंवा ज्या लाडक्याताईंच्या चुका झाल्यात, ई-केवायसी करताना चुका झाल्यात का? पण एक छोटा प्रश्न विचारतो लाडक्यानो, ई-केवायसी झाली आहे तुमची पण योग्यरित्या केली आहे का? जर योग्यरित्या केली नसेल तरी पण काही फायदा नाही लाडक्यानो, कारण की जर तुम्ही चुकला असताल तरी तुमचे हप्ते बंद होणार आहे। त्याच्यामुळे सर्व लाडक्यांनी आपलं नाव सांगायचं, जिल्हा सांगायचंय आणि तुम्ही ई-केवायसी योग्यरित्या केली आहे का? जात वगैरे व्यवस्थित जोडली आहे का? होयच्या ठिकाणी होय केलंय, या ठिकाणी त्या दोन्हीच्या ऑप्शनला होय होय केलंय का? आधार कार्ड व्यवस्थित सगळ्यांचे जोडलेत का? हे पटपट सर्वांनी सांगायचंय, कारण की आपण या ठिकाणी मागणी करत आहोत की ई-केवायसी ज्यांची चुकली आहे त्यांना अपडेट करायचं ऑप्शन लवकरात लवकर भेटायला पाहिजे। आणि 17वा हप्ता बघा, आता निवडणुका जाहीर झाल्या, सगळ्याला माहिती आहे निवडणुका जाहीर झालेल्या आहेत आणि येणाऱ्या डिसेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये तुमचा सगळ्यांच्या निवडणुका या ठिकाणी वाजणार आहेत, किंवा त्या ठिकाणी तुम्हाला तिथं मतदान वगैरे झाले दिसेल, नंतर त्या निवडणुकीचे रिझल्ट लागतील, सगळं होईल। पण या ठिकाणी आता नोव्हेंबर महिन्यात चालू आहे, नोव्हेंबर महिन्याचा हप्ता डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात जर इलेक्शन झाले तर दुसऱ्या आठवड्यात भेटणार का? तर ह्या पण महत्त्वाचा प्रश्न या ठिकाणी उपस्थित होत आहे, कारण की नोव्हेंबरचा हप्ता मग डिसेंबर मध्ये जर नाही भेटला, पहिल्या 2 आठवड्यामध्ये जर नाही भेटला तर या ठिकाणी पुढे कधी जाणार आहे? जानेवारी नंतर या ठिकाणी जानेवारी बघा जवळजवळ खूप या ठिकाणी पेंडिंग मध्ये पडणार आहे। त्याच्यामुळे अगोदर सर्वांना एक रिक्वेस्ट आहे की तुम्हाला काय वाटतंय लाडक्यानो, 17वा हप्ता लवकरात लवकर भेटायला पाहिजे। सरकारने बघा आता आचारसंहिता लागल्यात वगैरे सगळ्या गोष्टी ठीक आहेत, पण ही लाडकी बहीण योजना आता जवळजवळ 1 वर्षाच्या पुढे योजना गेलेली आहे। जर नवीन योजना वगैरे असतात तर त्यावेळेस काय होतं, आचारसंहितामध्ये निर्णय वगैरे घेता येत नाहीत, बदल वगैरे करता येत नाही, हे सगळ्या गोष्टी मान्य आहेत, किंवा नवीन एखादी योजना काढता येत नाही, कारण की सरकार का काढत नसतं ते लक्षात घ्या। बाकीचे ऑपोजिशन वाले लगेच म्हणतील की बाबा निवडणुकीचे मतदान वळवण्यासाठी तुम्ही ही योजना काढली, अशा स्वरूपात होत असतं। त्याच्यामुळे सरकारला निर्णय घेता येत नाही आचारसंहितामध्ये। पण आता लाडकी बहीण योजना ही ऑलरेडी जुनी झाली, 1 वर्ष त्याचं कंप्लीट झाले आणि ऑलरेडी त्याची स्क्रुटिनी पण झाली, त्याची व्हेरिफिकेशन पण झाले। त्याच्यामुळे या ठिकाणी लाडक्या बहिणीचे हप्ते बंद करू नका, जे सुरळीत चालू आहे ते सुरळीत टाकत राहा, अशा स्वरूपाची देखील आपण मागणी करत आहोत। तर नसता विरोधक पुन्हा म्हणतील की बाबा लाडक्या बहिणीचं या ठिकाणी गाजर दाखवून या ठिकाणी परत मतदान घेतले जाते, अशा तुमचं तुम्ही ते काय करायचं करा, पण लाडक्या बहिणीचे पैसे बंद करू नका, ही सरकारकडे विनंती आहे। दोन्ही सरकारला म्हणजे विरोधी पक्षनेते असतील, पक्षातले असतील, सगळ्या
सगळ्यांना एक विनंती आहे, तुम्ही तुमचं काय असेल ते बघा, पण या ठिकाणी लाडक्या बहिणीचे पैसे बंद करू नका, ही माझी विनंती, सर्व लाडक्या बहिणीची विनंती आहे। तुम्हाला काय वाटतं या विनंतीवर, ह्या मागणीला तुम्हाला सपोर्ट करायचा आहे का? कमेंट बॉक्स मध्ये आपलं नाव सांगायचं, जिल्हा सांगायचे, आणि तुम्हाला काय वाटतंय आपल्या लाडक्या बहिणीचे हप्ते बंद राहावेत का चालू राहावेत, तुम्ही कमेंट बॉक्स मध्ये पटपट सांगा। चला आता वेळ घालता व्हिडिओला सुरुवात करूया। तुम्हाला एक महत्त्वाची बातमी या ठिकाणी मला दाखवायची, ती म्हणजे मराठी जागरणची एक बातमी समोर आली। आजची तुमच्या समोर या ठिकाणी बातमी दाखवत आहे लाडक्या बहिणींनो। या ठिकाणी तारीख वगैरे तुम्ही सगळं बघू शकता। या ठिकाणी 8 नोव्हेंबर म्हणजे आजची लेटेस्ट बातमी आहे। संध्याकाळी 6:30 वाजताची ही बातमी तुमच्या समोर या ठिकाणी दिसत आहे लाडक्या बहिणींनो। 6:30 वाजता ही बातमी आलेली आहे संध्याकाळच्या। तर काय बातमी आहे बघा, लाडकी बहीण योजना, लाडक्या बहिणीसाठी शेवटची संधी। तुम्ही अजूनही केवायसी केली नसेल तर या ठिकाणी काय होणार आहे, तुमचे हप्ते बंद होणार आहेत। डायरेक्ट यांनी फुल स्टॉप दिले, म्हणजे तुमच्या लाडक्या बहिणीचे हप्ते बंद होतील जर तुम्ही केवायसी केली नाही तर। लाडक्या बहिणींनो, सगळ्यांनी केवायसी केली आहे का? आता बऱ्याच लाडक्याताई म्हणतील की सर आमचे पती नाही आहेत, आमचे वडील नाही सर, आम्ही पतीपासून दूर राहतो, मग आमची लाडकी बहीण योजनाची केवायसी कशी करायची, हा मोठा प्रश्न आहे लाडक्याताईंनो। त्यांच्यासाठी मी परत सांगतोय लाडक्याताईंनो, तुम्हाला केवायसी करायची, तुम्हाला पहिली स्टेप कंप्लीट करायची। आता तुम्ही म्हणतात की सर हे पहिली स्टेप वगैरे कशी कंप्लीट करायची, हे सगळं दाखवतो, पण लक्षात घ्या लाडक्याताईंनो, 10 दिवस फक्त आता शिल्लक राहिलेले आहेत। 10 दिवस फक्त शिल्लक राहिलेत। 18 नोव्हेंबरला तुमचं या ठिकाणी 18 बघा, शेवटचे 2-3 दिवस तर तुमचं सर्व्हर डाऊन राहणार, त्यामुळे लवकरात लवकर हे 2-3 दिवसामध्ये सर्वांनी केवायसी आपली पटपट करून घ्यायचे। आपले जे व्हिडिओ बघतात सर्व लाडक्याताईंना हात जोडून विनंती आहे, लवकरात लवकर ही केवायसी कंप्लीट करायची आहे। आता बऱ्याच लाडक्याताई म्हणतील की सर पहिली स्टेप आम्ही कंप्लीट करायची, ते काय असते ते दाखवा एकदा। त्याच्यासाठी बघा, परत सांगतो लाडक्याताईंनो, खूप महत्त्वाचा व्हिडिओ आहे, व्हिडिओ काळजीपूर्वक बघा। आणि अशी केवायसी तुम्ही केली का? जर अशी केवायसी केली असेल तर तुम्हाला हप्ते भेटणार, नसं तुमचे हप्ते पुढचे बंद होणार, ते व्हिडिओ काळजीपूर्वक बघा। चला, सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे लाडकी बहीण योजना .महाराष्ट्र.gov.in या वेबसाईटवर तुम्हाला जायचंय। अशा स्वरूपाची वेबसाईट तुम्हाला दिसेल, मोबाईलवर पण उघडते, कॉम्प्युटर, लॅपटॉप सगळीकडे उघडते, टॅब असेल, आयपॅड असेल, कुणाकडे काय असेल त्याच्याकडे सगळीकडे हे उघडते। त्याच्यानंतर ही बघा, इथं लिंक तुम्हाला दिसते, या लिंकवर तुम्हाला या ठिकाणी करायची क्लिक केलं सगळ्यांनी। क्लिक केल्यानंतर तुम्हाला डायरेक्ट अशा स्वरूपाचं पेज उघडेल। ही पहिली स्टेप कंप्लीट करायची, बघा ही आहे पहिली स्टेप, आणि ही आपल्याला कंप्लीट करून घ्यायची। काय बघा, केवायसी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना लाभार्थी आधार क्रमांक। लाभार्थी आधार क्रमांक म्हणजे लाडक्या बहिणीचा आधार क्रमांक या ठिकाणी टाकायचा आहे, कॅप्चा या ठिकाणी टाकायचा आहे, मी सहमत वर क्लिक करायचं आहे, आणि ओटीपी पाठवा याच्यावर क्लिक करायचंय। ह्या दोन गोष्टी केल्या तुम्ही की लगेच काय होणार, तुम्हाला ओटीपी येणार आहे। ओटीपी तुमच्या ज्या लाडक्या बहिणीचा आधार कार्ड जोडलेले त्याला, म्हणजे आधार कार्डला जो नंबर, मोबाईल नंबर जोडलेला त्याच्यावर तो ओटीपी येईल। ओटीपी इथं खाली तुम्हाला दुसऱ्या ह्याच्यामध्ये लगेच ओटीपी पाठवावर क्लिक केलं की तुमच्या इथं ओटीपी येणार आहे, आणि ते ओटीपी आला की एक 10 मिनिटाचा टायमिंग असतो, 10 मिनिटाच्या अगोदर तुम्हाला ती प्रोसेस कंप्लीट करायची आहे। तर इथं ओटीपी टाकायचं आणि सबमिट करा। तर ज्या लाडक्याताईंना पती नाही आहेत, वडील नाही आहेत, पतीपासून दूर राहतात, अशा लाडक्याताईंनी ही पहिली स्टेप कंप्लीट करायची आहे। सर्वांनी ही गोष्ट समजते, ज्या लाडक्याताईंना माहित नसेल ही पहिली स्टेप कंप्लीट करून घ्या। पुन्हा असे कोण लाडक्याताई आहेत, आणि बघा महाराष्ट्रामध्ये आपण सर्वात पहिले असतो की ज्यांनी ही गोष्ट एकदम सांगितली आहे। तुम्हाला माहित नव्हतं सगळ्यांना की काय करायचं होतं, पती नाहीत, वडील नाही, त्यांच्यासाठी मी सांगितलं होतं की लाडक्याताईंनो तुम्ही थांबा, तुमच्यासाठी ऑप्शन येईल। आणि मी सुद्धा या ठिकाणी मुंबईचे जे महिला व बाल विकास विभाग अधिकारी, मुख्य अधिकारी, डायरेक्ट HOD, तिथले जे हेड ऑफ ऑफिस असतात, ते म्हणजे हेड असतात पूर्ण लाडक्या बहिणी योजनेचे पूर्ण महाराष्ट्राचे जे हेड आहेत, त्यांना डायरेक्ट मी कॉल करून विचारलं होतं। त्यांनी सांगितलं की अशा लाडक्या बहिणीची लवकरात लवकर काय, तुम्ही ही पहिली स्टेप कंप्लीट करून घ्या, दुसरी स्टेपवर जे ओटीपी वगैरे असणार आहे त्याच्यावर हे शासन लवकर निर्णय घेणार आहे, याच्याबद्दल काळजी करू नका, पण ही पहिली स्टेप सगळ्यांनी कंप्लीट करून घ्या असं त्यांनी सांगितलेलं आहे। त्याच्यामुळे तुम्ही सर्वांनी ही पहिली स्टेप केली का नाही सांगा, आणि ज्या लाडक्याताईंनी पती आहे, ज्यांना वडील आहे, त्यांनी केवायसी कंप्लीट केली का, आपलं नाव, जिल्हा पटपट सर्वांनी सांगायचं। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय, श्री